मंडळी, राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली आहे। पण खुर्चीला चिकटलेल्या क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना खुर्ची सोडवत नाहीये। न्यायालयाने अटक वॉरंट काढलंय, पण मंत्री महोदयांची कायदेशीर पळापळ सुरू आहे। त्यांनी आज तुरुंगात असायला हवं होतं, पण ते पंचतारांकित रुग्णालयात आहेत। कोकाटेंचा गुन्हा आहे की त्यांनी कोट्यवधींची संपत्ती असताना खोटी कागदपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातली गरिबांची घरं लाटली आहेत। सरकारची लुबाडणूक केली आहे, फसवणूक केली। न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं, त्यासाठी 30 वर्ष न्यायालयीन लढाई लढावी लागली। तेव्हा कुठे निकाल आला आणि कोकाटेंना न्यायालयानं 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। पण तरीही कोकाटेंना राजकीय अभय मिळते का? कायद्याच्या पळवाटा शोधून शोधून त्यांना वाचवलं जातंय का? हा प्रश्न आहे आज। खरं तर या महाराष्ट्रात केवळ आरोप झाले म्हणून आजवर 3 मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले, अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले। ते राजकीय नैतिकता आता इतिहास जमा झाली आहे का हो? खरंच मंत्री असणं कायद्यापेक्षा मोठं कवच आहे का? कायदे बनवणाऱ्यांनीच कायदे पायदळी तुडवले तर कसं चालेल सांगा? आज कायद्यानुसार त्यांचं पद जाणार आहे, पण ते वाचवण्यासाठी त्यांची जी काही पळापळ सुरू आहे ती महाराष्ट्र बघतोय आणि ती व्यवस्था त्यांना अभय देते का हा सवाल विचारतोय। सदनिका फसवणूक प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाची 2 वर्षाची कारावासाची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं कायम ठेवली। भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या अर्थात रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल ऍक्ट 1951च्या कलम 8(3) नुसार जर एखाद्या आमदार किंवा खासदाराला कुठल्याही गुन्ह्यात 2 वर्ष किंवा त्याहून जास्त शिक्षा झाली तर त्याची सदस्यता तात्काळ अपात्र होते आणि शिक्षा संपल्यानंतर 6 वर्ष निवडणूक लढवता येत नाही। कोकाटेंना दोषी ठरवून 24 तासापेक्षा जास्त काळ लोटला, पण त्यांना अजून अटक नाही की त्यांची आमदारकी गेलेली नाही, मंत्रीपद कायम आहे। खरं तर शिक्षा सुनावताना ते आरोपीच्या कटघऱ्यात उपस्थित असायला हवे होते, पण तसंही घडलं नाही। मंत्री आहेत ना। निकालानंतर ते लगेच नॉट रिचेबल झाले। कोर्टानं अटक वॉरंट जारी केलंय। शोधाशोध सुरू झाली तेव्हा कळलं महोदय पंचतारांकित रुग्णालयात दाखल झालेत। त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आशा होती, न्यायालयाचं दार त्यांनी ठोठावलं, पण न्यायालयानं सांगितलं तातडीनं सुनावणी करणार नाही। त्यामुळे आता अटक अटळ मानली जातीये, तर आमदारकीचा गेम ओव्हर झालाय। तरी खुर्ची सुटत नाहीये। कायदेशीर पळापळ सुरू आहे। ते राजीनामा द्यायला तयार नाहीयेत आणि पक्षही राजीनामा घ्यायला तयार नाहीये का हा सवाल आहे। पण महाराष्ट्रातली जनता आज विचारतीये, ज्यांनी कायदे निर्माण केले ते कायद्यापेक्षा मोठे झालेत का? बघूया आज दिवसभरात घडलं का। या सगळ्या मुद्द्याची आपण चर्चा करूया मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं। या चर्चेत सहभागी होण्यासाठी राजापूरकर जी आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत, ते आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत। सूरज, तुमचंही स्वागत आहे। याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट आशुतोष राठोड आपल्या सोबत आहेत। राठोड साहेब, तुमचंही स्वागत आहे। आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया येतील, आपण त्यांचे स्वागत करूया। पण मी चर्चेची सुरुवात करतोय ती म्हणजे राजापूरकरजी तुमच्यापासून। ज्यांनी कायदे बनवले तेच कायद्याला जुमानत नाहीयेत का? तेच कायद्याला पायदळी तुडवतायत का? 24 तासापेक्षा जास्त काळ झाला, पण तरी सुद्धा खुर्ची सुटत नाहीये, याला काय म्हणायचं? आता असं आहे ना की आता मला वाटते की माझे सहकारी मित्र सूरज चव्हाण साहेब जे आता इथे आहेत आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एखादा प्रवक्ता या ठिकाणी हवाच होता की ज्यांनी हे म्हटलं होतं की स्वच्छंद चरित्राचे नेते मंडळी आम्ही या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करणार आहे। हे स्वच्छंद आहे का? हेच साफ आहे का? हेच चांगलं चरित्र आहे का? आणि या चरित्राची गाथा आता अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अखंड राज्यभर गाणार आहेत का? लाज वाटते आम्हाला। 1 रुपयामध्ये भीक घेत नाही, भिकारी सुद्धा घेत नाही, त्याच विमा मिळतो असं शेतकऱ्यांच्या आयुष्यभर त्याचं चरित्र हीन करणाऱ्या अशा माणसाला
आज या ठिकाणी आम्ही वाचवतोय. हम्म. 5 स्टार सारख्या ट्रीटमेंट देणाऱ्या, हॉटेल सारख्या ट्रीटमेंट देणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला आम्ही ठेवतो आणि सांगतो की ते ऍडमिट आहे. कालपर्यंत ही व्यक्ती त्या ठिकाणी समाजामध्ये वावरत होती आणि आज अचानक अटक वॉरंट निघाल्यानंतर ही व्यक्ती त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. आम्ही काय करतोय? या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय दाखवणार आहोत याचं किमान आम्ही भान बाळगलं पाहिजे. विलाजी, माफ करा मला, पण क्षमा करा की याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला आम्ही सगळे सुरक्षित होते, आज पाटील आवाजाने आम्ही म्हणतो आदराने, त्यांनी ज्या वेळेला एक स्टेटमेंट घेतलं होतं, म्हणाले होते की बडे बडे देशों में छोटी छोटी घटनाएं होती रहती है, त्यावेळेला स्वतः नैतिकतेच्या आधारावरती उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता हो. आणि एवढंच कशाला, तर आता अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये अनिल देशमुखजी यांच्यावरती जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी सडन हस्ते राजीनामा दिला आणि बाहेर पडले होते. पण आम्हाला किमान एवढंही वाटत नाही की आज या महाराष्ट्रामध्ये एक मंत्री याला अटक करण्याचं एका सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी वॉरंट काढलेलं असताना देखील एक मंत्री लपून बसतोय आणि त्याची पाठराखण करायला या राज्याचे एक उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री ते चुका शब्द देखील काढत नाहीये. ठीक आहे. मला एवढं विचारणं करायचंय हा. की हो माणिकराव कोकाटे हाजीर हो, माणिकराव कोकाटे हाजीर होणार आहेत की नाही हे विचारायला राज्याचे मुख्यमंत्री समोर येणार आहेत की नाही, एवढंच मला प्रामाणिकपणे विचारायचंय. ठीक आहे. फक्त एवढं म्हणतो की ज्या बळीराजाने आयुष्यभर कष्ट करून या महाराष्ट्रामध्ये बळीराजाचं राज्य आणलं, त्या बळीराजाला कलंकित करणारा, अपमानित करणारा ही व्यक्ती आहे. आणि ठीक हे आहे. सगळं झाल्यानंतर आता एक मात्र सांगतो की आता त्यांनी सुसाट होऊन मोकारपणे जेलमध्ये जाऊन रम्मी खेळत बसावी आणि या राज्याच्या लोकांना, या देशाच्या जनतेला आणि या महाराष्ट्र जनतेला हे दाखवावं की खऱ्या अर्थाने एखाद्या शेतकरी समाजाची, एखाद्या कष्टकऱ्याची थट्टा केल्यावरती, त्याचं चरित्रहीन केल्यावरती नीतीकडनं काय मिळतं, दैवाकडनं काय नाही मिळतं, नाही, हे गरिबांची दाखवतं. घरं लाटल्यावर काय होतं आणि कायद्याचं राज्य एवढं जरी कळलं तरी पुरेसं आहे. आपल्या सोबत आता अंजलीताई दमानिया सुद्धा जोडले गेलेले आहेत. ताई, तुमचं सुद्धा स्वागत. पण मी थेट जाणार आहे सूरज चव्हाण यांच्याकडे. तुमच्या दोघींकडे पण येतो. सूरजजी, तुम्हाला माहिती आहे गेम ओव्हर झालाय, कायद्यानं झालाय. तुम्ही राजीनामा घेणं हा भाग तुमच्या हातात राहिलेला नाही. आता तुम्हाला तो कायद्यानं घ्यावा लागणार आहे, पर्याय नाहीये. कायदेशीर ही बाब आहे. मुद्दा फक्त एवढा आहे, अटक झाल्यानंतर ती नामुष्की राजीनामा घेण्याची ती करायची ठरली म्हणून थांबलं का? का थांबले कशाला? खुर्चीला चिकटून का? विलासजी, जसं आपण कायदे बनवले त्या कायद्यामध्ये संरक्षण सुद्धा देण्याचं आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे. एखाद्या न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आपल्याला वरच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्याची प्रक्रिया किंवा न्याय मागण्याचं एक प्रयोजन त्या ठिकाणी निर्माण केलेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला कायदा आहे. बरं. आपण सगळेजण संविधानाला मानणारी लोक आहोत. जर सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आम्ही हायकोर्टात नाही भेटला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत न्याय मागण्याची ही संविधानानं प्रावधान केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्याचा आदर सन्मान करणं मला वाटते गरजेचं आहे. बरं. आणि मी मगापासून आपल्याच ऐकत होतो की मला वाटलं मी सभेत आलोय की काय, असा प्रश्न मला राजापूरकरचं वक्तव्य ऐकून वाटत होतं. नैतिकतेच्या गोष्टी ऐकल्यावर पण मला थोडंसं हसायला आलं. खरं तर राजापूरकर जे आपण ज्यावेळेस बोलत असतो, आपण बोलत असताना नेमके मुद्दे काय आहेत त्याच्यावरती बोललं पाहिजे. जास्त जोरात किंवा वेगळे आवाज काढलं म्हणजे खूप मला सभेत आल्यासारखं वाटत होतं. एक गोष्ट मी आज आपल्याला सांगतो, ज्या संविधानानं संरक्षणाचं प्रावधान दिलेलं आहे त्या प्रावधानाच्या अधीन राहून आम्ही आज या ठिकाणी न्याय मागतोय. एक उपप्रश्न हायकोर्टामध्ये एक उपप्रश्न. आपल्याकडे भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951च्या 8(3) नुसार वकील आपल्यासोबत आहेत, कायदेतज्ञ सुषमा अंधारे सुद्धा आपल्यासोबत आहेत, अंजलीताई आहेत, त्या सांगतील. खरंच कायद्याने संरक्षण राहिलंय आता ते? सुषमाताई पहिल्यांदा. हे बघा, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे का? तर तो नक्की झाला पाहिजे. हा. तो व्हायलाच हवा. कारण अडचण अशी आहे की जेव्हा ऑनरेबल कोर्ट ऑर्डर करत आहे, तर ऑनरेबल कोर्टने केलेली जी काही ऑर्डर आहे त्या ऑर्डर नंतर माणिकराव कोकाटे यांच्या हातात हातकड्या पडणार. आता ती हातकडी एका मंत्र्याच्या हातात जर पडली तर हे महाराष्ट्राच्या राजकीय भूषणाला काळिमा फासणार असेल. त्यामुळे ती हातकडी टाकायच्या आधी त्या हातातनं मंत्रिपदाचा कारभार काढून घेणं गरजेचं आहे. या न्यायाने तो राजीनामा झाला पाहिजे. एक पण मुद्दा असा आहे की मांजराच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची बरं?
कारण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी जी नैतिकता लागते ती नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या अंगी आहे का? हम्म. मुळात पहिल्यांदा राजीनामा घेण्याची प्रोसेस कुणी करावी लागेल तर ती अजितदादांनी करावी लागेल. हो. पण अजितदादांनी जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मग अजितदादांचा राजीनामा कुणी घ्यायचा? प्रश्न आहे ना की अजितदादांचा राजीनामा कोण घेणार? आणि अजितदादांचा राजीनामा जर घ्यायचा ठरवला हम्म. तर अजितदादा म्हणतील माझा राजीनामा तुम्ही घेताय देवेंद्रजी, मग मुरलीधर मोहोळचा राजीनामा का घेतला नाही तुम्ही? हम्म. मुरलीधर मोहोळचा पण राजीनामा घेणं गरजेचं आहे कारण मुरलीधर मोहोळ तर थेट होते जैन बोर्डिंगच्या घोटाळ्यामध्ये. हम्म. आणि मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्याचा जर विषय झाला नाही नाही असं चालणार नाही म्हटलं हा. तर त्याच वेळेला अजून तिसरा चौथा प्रश्न निर्माण होतो की एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याची घोषणा मागणी कोण करणार? हम्म. कारण आता एकनाथ शिंदे बघा, आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला? तर वाल्मिक कराडला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून मागितला. हा. आपण अजित पवारांचा राजीनामा का मागत आहोत? तर बाबा पार्थ पवारांना राजकीय प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून. हम्म. याच न्यायाने आता एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याची का गरज आहे? तर प्रकाश शिंदेंना राजकीय प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून. हम्म. पण ह्या सगळ्या लोकांना मंत्रिमंडळाचा सुकाणू समितीचा प्रमुख म्हणून कोण माणूस आहे? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीसांना हा नैतिक अधिकार आहे का? हम्म. कारण देवेंद्र फडणवीसांची नेमकी अशी काय मजबुरी आहे की एवढ्या सगळ्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन सत्तेमध्ये बसलेले आहेत? काय या देशामध्ये या राज्यामध्ये चारित्र्यवान आमदारच नाही आहेत का? हम्म. काय राष्ट्रवादीमध्ये चारित्र्यवान निश्चित असतील. अजितदादांच्या राष्ट्रवादीत दिलीप वळसे पाटील साहेबांसारख्या लोकांना तुम्ही बाजूला ठेवलंय. कितीतरी चारित्र्यवान चांगले मी- लोक आहेत मी- ना. मी त्या विचारतो. चांगल्या लोकांना सोडून तुम्ही ज्यांना घेतलेलं आहे याचा अर्थ हा. देवेंद्रजींना भ्रष्टाचारी आणि हे सगळे गुन्हे असणाऱ्या लोक लागतात. देवेंद्रजींची ती गरज आहे. त्यामुळे प्रश्न अजितदादांनाही विचारण्यापेक्षा, कारण अजितदादांवरही राजीनाम्याची लटकती तलवार आहे, प्रश्न त्यांना विचारण्यापेक्षा मला वाटतं नैतिकतेचा मुद्दा हा देवेंद्रजींना विचारणं जास्त गरजेचं आहे. अंजली ताई, मला सांगा, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून बचाव असा करण्यात येतोय की आम्हाला कायदेशीर संरक्षण आहे, त्यामुळे आम्ही वाट पाहतोय, कायदेशीर आम्ही त्याच्यासाठी लढू. पण आता या घडीला ही जी ऑर्डर आपल्या हातात आहे, ही जी ऑर्डर आता आली आहे, या ऑर्डर वाचल्याच्या नंतर खरंच त्यांच्याकडे राजकीय कायदेशीर संरक्षण उरलंय का? मला तेच विचारायचं अरे आहे. कसलं एक 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 लक्षात घ्या. तर कोणत्या कायदेशीर संरक्षणाच्या बाता मारतात ही मला विचारलं का त्यांना? हा. कोणतं कायदेशीर संरक्षण यांना ठीक आहे. पाहिजे आहे? अरे बाबा, जिथे ऑनरेबल कोर्टने ऑर्डर केलेली आहे हा. तर तुम्ही ऑनरेबल कोर्टच्या ऑर्डरवर फार फार तर तुम्ही पुढच्या कोर्टात जाऊ शकता. बरोबर आहे, हेच कायदेशीर संरक्षण ना. पण पुढच्या कोर्टने जर सांगितलं की मी शुक्रवारपर्यंत सुनवाई घेऊ शकत नाही, तर शुक्रवारपर्यंत सुनावणी होत असताना हा. एक अटक वॉरंट असणारा मंत्री तब्बल 72 तास राहतोय ना. हा. हे 72 तास अटक वॉरंट असणारा मंत्री ठीक आहे आपल्यावर- अंजलीताई, मग वेळ काढूपणा केला जातोय का? जर कायदेशीर संरक्षण नसेल आता, अंजलीताई, वेळ काढूपणा नाही, केला कसं आहे जातोय का की मग? याच्यात आपण दोन गोष्टी आपण मिक्सअप करतोय. हा. एक म्हणजे आता ऑर्डर काय आहे आणि राजीनामा हे जे मी परत ऐकते ना, हा. इथे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. इथे आमदारकी रद्द होते. आमदारकी रद्द झाली तर मंत्रिपद आपोआप रद्द होतं. म्हणजे हे जे प्रोसिजर आहे पण ते 24 तास झाले ना विधिमंडळाने ताई, चालू करायला लागतं. 24 हा. तास झाले आणि आता ते कोर्टात गेलेले आहेत. कोर्टाने पण त्यांना कुठला दिलासा तातडीने दिलेला नाहीये. मग कदाचित पहिल्या वेळेस झालं तसं 8-15 दिवस न्यायालयाची प्रक्रिया चालू राहीपर्यंत नाही असं. नाही हा. नाही त्याच्यात ते छोटंसं करेक्शन मला तेच करायचंय. हा. कारण पूर्वी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये 8 चा जो सबसेक्शन 4 होता, 4 चा जो कायदा होता, त्याच्यात जर तुम्ही वरच्या कोर्टात अपील केलं 3 महिन्याच्या आत, हा. तर तुम्हाला ती आमदारकी ठेवण्याची परमिशन होती. पण आता सुप्रीम कोर्टाने तो 8-4 चा जो कायदा होता तो रद्द केलेला आहे. इट इज अल्ट्रा व्हायरस. हा. तर आताच्या घटकेला तुम्हाला ते प्रोटेक्शन नसल्यामुळे त्यांना विधिमंडळाला त्यांची आमदारकी रद्द करायला लागेल आणि त्यांचं मंत्रिपद आपोआप रद्द होतं. त्याच्यात त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उठत नाही. म्हणजे ते अजित पवारही नाही आणि हा. देवेंद्र फडणवीसही नाही आणि एकनाथ शिंदेही नाही. कोणीच त्याची मागणी करू शकत नाही, देऊही कोणी शकत नाही. बर. आता मुद्दा उरला की त्याच्यात कोर्टात गेले
हा. तर त्यांना काय काय होऊ शकतं. हम्म. कोर्टात 2 गोष्टी तिथे जाऊ शकतात. हम्म. एक म्हणजे बेल ॲप्लिकेशन, की बाबा अटक झाली तरी आम्ही बेल घेऊन बाहेर राहू शकतो आणि जे चौकशी आहे, त्यांनी समजा वरच्या कोर्टात कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स या दोन्ही गोष्टीला चॅलेंज केलं आणि हम्म. वरच्या कोर्टाने जर या दोन्ही गोष्टीला स्टे केलं तरच हम्म. ते आमदार म्हणून पुढे राहू शकतात. हा. नाहीतर त्यांची आमदारकी आणि राजकारण संपल्यात जमाय. ठीक आहे. आज मला मुद्दाम विलास प्लीज एकच प्लीज मिनिट. हा. मला आज सुषमा अंधारेंचं कौतुक करायचंय. कारण आज जर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलीये आणि ड्रग्सचा मुद्दा मांडलाय, त्याच्यात सुषमाताई तुम्हाला माझं पूर्ण समर्थन आहे आणि आपण एकत्र मिळून, कारण ही जी सगळी घाण सगळ्या पक्षांनी केली आहे, इन्क्लुडिंग मी आता तेच ट्विट केलं, की परत जर धनंजय मुंडेसारख्या व्यक्तीला, की ज्यांनी एकानंतर एक स्कॅम्स केलेत, कराडसारख्या माणसाला मोठं केलंय, यांना जर तुम्ही कोकाटेंच्या जागी आणून आमच्या डोक्यावर थापणार असाल, तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र माफ करणार नाही. महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि स्वतः जे आतापर्यंत मोठे ढिंडोरे ठीक. जे पिटवले होते, की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, हा. भाजपनी आतापर्यंत सगळ्या भ्रष्ट लोकांना, जसं आता जे सुषमाताई म्हणाल्या अतिशय योग्य होतं. दिलीप वळसे पाटीलना ते नाही घेणार, पण त्यांना कोण लागतं? तर सगळे जे भ्रष्टाचाराचे रथी महारथी आहेत ते ठीक त्यांना आहे. मी लागतात. विचारतो, कारण सूरज ते चव्हाणांना त्यांच्या त्याच्याबद्दल कंट्रोलमध्ये विचारणार आहे. राहतात. ताई, मी त्याच्याबद्दल विचारतो, पण मला अजून एक थोडीशी कायदेशीर बाजू समजून घ्यायची आहे, म्हणून ॲडव्होकेट राठोड सरांकडे जायचं आहे. निर्णय येऊन 24 तासापेक्षा जास्त काळ उलटला. गेल्या 24 तासामध्ये ज्या प्रकारची सगळी प्रक्रिया पार पडायला हवी होती ती व्यवस्थित पार पडली असं तुम्हाला वाटतं का? मग ते अटकेच्या बद्दलची असेल किंवा मग सचिवालयामधून त्यांच्या आमदारकी जाण्याच्या संदर्भातला विषय असेल, ही प्रक्रिया पार पडली असं वाटतं की वेळ काढूपणा होतोय असं वाटतं? सर्वप्रथम मी एक खूप महत्त्वाची कायद्याची बाब लक्षात आणून देऊ इच्छितो, प्लीज सर. की माननीय सत्र न्यायालयापुढे सर्वप्रथम एक बाब लक्षात घ्यायला पाहिजे, हा. की माननीय सत्र न्यायालयाने जेव्हा काल निकाल घोषित केला, तर त्यावेळेस आरोपी श्री माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात हजर राहणे ही कायद्याने बंधनकारक असलेली अट होती. बर. परंतु अटक टाळण्यासाठी श्री कोकाटे काल न्यायालयात हजर राहिले नाही. तर तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटरने, हा अवमान नाहीये म्हणजे कोर्टाचा? पोलिसांनी, हा अवमान नाहीये कोर्टाचा? हा कोर्टाचा अवमान आहे. ही कायदेशीर प्रक्रियेचं उल्लंघन आहे. जे बंधनकारक आहे त्याचं उल्लंघन आहे. आणि त्याच्यानंतर स्पष्ट निर्देश असताना की अक्यूज विड सरेंडर द बेल बॉन्ड्स, हे कालचे निर्देश असतानाही आज बेल बॉन्ड्स सरेंडर केलेले नाही. त्यामुळे मी स्वतः आज नाशिक न्यायालयात हे पिटिशन मूव्ह केलं. आणि हे मूव्ह केल्यानंतर जी काही मला धावपळ करावी लागली, रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आलेलं नव्हतं. रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग येण्यासाठी खूप अडचणी निर्माण केल्या गेल्या होत्या. त्या सर्व पार करून जेव्हा रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आलं, त्यानंतर जे अटक वॉरंट आलेत, तर त्याच्यानंतर गेले 8 तास पोलीस यांना अटक करू शकत नाही. ही कायद्याची थट्टा आहे. दिस इज मिसकॅरेज ऑफ जस्टिस. आणि महाराष्ट्र बघतोय सगळं. यांना त्वरित हे महाराष्ट्र बघतोय त्वरित अटक व्हायला पाहिजे होती. हो, आणि कोर्टाने खूप स्पष्ट म्हटलेलं आहे, टू बी अरेस्टेड फोर्थ विथ मीन्स त्वरित अटक व्हायला पाहिजे. परंतु काहीच झालेलं नाही. हे अतिशय कायद्याची ही मिमिक्री आहे. सूरज चव्हाण, मला सांगा, तुम्ही या राज्यामध्ये खरं तर कायद्याचं राज्य सांगता, कायदा सगळ्यांसाठी समान आहे असं सांगता. येतो राजापूरकरजी, मला त्यांना प्रश्न विचारू देत. मंत्री आहेत म्हणजे हे कवच कुंडल आहे का? कायद्यापेक्षा मोठे आहेत का? आणि कोर्टानं सांगून सुद्धा अटक होत नाही, याचा अर्थ तुम्ही त्यांना वाचवताय का सत्तेचा वापर करून? विलासजी, मी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक सांगू इच्छितो की अजितदादा हे संविधान मानणारे, संविधानावर चालणारे नेते आहेत. त्याच्यामुळं कायद्याला म्हणजे कायदा तोडण्याचं किंवा फोडण्याचं असं कधी आमच्याकडनं पाप
होणार नाही, हे आपल्याला मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. हम्म. त्याच्यानंतर आता ही जी मंडळी बसलेली आहे, आता आपणच आशुतोष जी आम्हाला मला वाटतं एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडत होते, मी बघत होतो. आशुतोष राठोडजीचा इतिहास तुम्हाला कुणाला माहिती आहे का? मला नाही माहिती. हे स्वतः एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये 2018ला यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. हे स्वतः एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये मला वाटतं पर्यटन विभागाच्या ह्याच्यामध्ये हे सुद्धा दोषी होते आणि हे कायद्याच्या गोष्टी करतायत हे बघून मला थोडंसं आश्चर्य वाटतंय. हा भाग हम्म. त्यांचा व्यक्तिगत आहे, मला त्याच्यात पडायचं नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय दादा हे कधीही म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे नेते आहेत. चुकीचा असेल तर त्याला चुकीचा म्हणून सांगणारे नेते आहेत. आणि बघा तुम्हाला एक सांगतो, आपण प्रत्येक जण बोलतोय, मगापासून बोलतोय. मला एक वाटतं की आपल्याला प्रत्येकाला संविधानच मान्य आहे की नाही, की अशा पद्धतीचा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होतोय. कारण आम्हाला नाही, संविधानानं एक तुम्हाला मिनिट विलासजी मला पूर्ण बोलू द्या. हम्म. संविधानानं कायदेशीर बचाव करण्याची एक प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे संविधानानंच तसं प्रावधान केलेलं आहे, त्याचा जर वापर करत असेल, त्याचा जर आम्ही म्हणजे त्याच्या मार्गाने जात असेल, तर याच्यात चुकीचं काय आहे? मग ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित. आता सुषमाताई बोलल्या, सुषमाताईंनी सांगितलं तुम्हाला कायदेशीर सुषमाताई- संरक्षण नाहीये ह्या प्रकरणामध्ये. आता सुषमाताई हे लॉजिक पटतं का त्यांचं? एक मिनिट मला बोलू द्या ना, मला पूर्ण मी बोलू मी द्या. त्याचा आता- एक 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 बरं, एक बरं, लक्षात ठीक आहे. घ्या. ऐका हा, ऐका हा, ऐका हा. विलास भैया हम्म. विलास भैया आता यांनी सांगितलं की बचावाची कायदेशीर प्रक्रिया आहे. हम्म. ओके. हा. मी हे समजू शकते की होय ती प्रक्रिया आहे. प्रक्रिया काय आहे तर वरच्या कोर्टामध्ये जाणे आणि त्याच्यासाठीची दाद मागणे किंवा जामीन करून घेणे वगैरे. आता ही सगळी प्रक्रिया आहे, तो अधिकार त्यांना आहे, मला सगळं मान्य आहे. माझं काय म्हणणं आहे, त्याला 2 दिवस लागतील, त्याला 4 दिवस लागतील, त्याला 8 दिवस लागतील किंवा त्यांच्या ताकदीने त्याला 1च दिवस लागेल असं गृहीत धरू. हा. 1 दिवसानंतर जर तुम्हाला खात्री आहे की तुम्ही निर्दोष आहात, 1 दिवसानंतर पुन्हा या, हम्म. पुन्हा बसा त्या खुर्चीवर. हम्म. जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा देऊन जरा बाजूला व्हा ना. हम्म. कारण तुम्ही मंत्री असताना तुम्हाला ते प्रिव्हिलेज मिळतात. मुद्दा आपला प्रिव्हिलेजचा चाललाय. हो. पॉलिटिकल प्रिव्हिलेज एखाद्याला ऍज अ मिनिस्टर मिळू नयेत यासाठी सगळं चाललंय ना. हो. तर तुम्ही निश्चितपणे त्या बचावाच्या मार्गाकडे जा. तुम्ही निश्चितपणे कोर्टाकडे जा आणि कोर्टाने निर्दोष सिद्ध केल्यावर आम्ही स्वतः अभिनंदनाच्या पोस्ट ट्विट करू. काही विषय नाही आम्हाला. हम्म. पण तोपर्यंत राजीनामा, तोपर्यंत जसं म्हटलं की नाही. बाबा आमदारकी रद्द, ह्या सगळ्या प्रोसेस होऊ द्या ना. हा. कायद्याचा आदर करताय ना, संविधान म्हणताय ना. विलास, हो. संविधानाचा आदर येतो, करत या येतो सगळ्या ते. प्रक्रिया होऊ द्या ना सगळ्या. विलासी राजापूरकरजी. विलासजी हा. नैतिकतेचं एक नाव होतं अनिलराव देशमुख, अनिल बाबू देशमुख. हा. बरोबर आहे की नाही? हम्म. अनिल बाबू देशमुखावरती जेव्हा आरोप झाले तेव्हा हम्म. त्यांनी त्या नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला. गृहमंत्री होते. हम्म. राजीनामा दिला, ते बाहेर गेले, त्यांचा जो खटला चालला, आरोप झाला, आरोपातनं मुक्तता झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते जेव्हा आले बाहेर त्यावेळेला आदरणीय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षामध्ये त्यांना सन्मानही वागवलं. जो सन्मान सुषमाताई अंधारे आता म्हणाल्या. पण जे कवच कुंडला आम्ही हम्म. ठीक आहे. मला एक अंजलीताई सांगा, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. अशा पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये राहण्याची परवानगी असते? एक्झॅक्टली. हे मला आता सरकारी त्याच्याचकडे हॉस्पिटलमध्ये यायचं त्यांनी होतं. राहायला लागेल, कदाचित अटक झाली तर, किंवा काय असू शकतं म्हणजे? नाही. हा, आता हा. विलास, महत्वाचा प्रश्न असा की आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या लोकांच्या सदनिका घेणारा जो व्यक्ती आहे, हम्म. जो असं म्हणतो की तो आर्थिकरित्या दुर्बल आहे, हम्म. तो माणूस लीलावती सारख्या श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये राहू शकतो का? हा माझा पहिला प्रश्न. 2019च्या त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये 21 कोटीची संपत्ती होती. आत्ताच्या 2024च्या ॲफिडेव्हिटमध्ये 48 कोटीची संपत्ती आहे. तर मला कोणी समजवावं की ह्याच्यात संविधान कुठे मध्ये येतं? हा. ह्याच्यात जी त्यांना शिक्षा दिली गेली आहे की सदनिका अशा व्यक्तीला त्यांनी जी मिळवली स्वतःसाठी, दिस अमाउंट्स टू करप्शन, आणि याच्यात त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली. कुठचं कोर्ट म्हणू शकेल की 48 कोटी ज्या माणसाकडे ऑन पेपर आहेत, म्हणजे त्यांनी ॲफिडेव्हिटवर दिलंय, त्यांच्याकडे इतर किती संपत्ती असेल आपल्याला माहित पण नाही. हा. पण असं जेव्हा कागदोपत्री असताना, ॲफिडेव्हिटवर असताना
त्या माणसाने जर आर्थिकरित्या दुर्बल लोकांच्या सदनिका घेतल्या असतील तर आता या लोकांना काय म्हणायचं? आणि संविधानाने किती सुप्रीम कोर्ट काय त्याच्यावर आणि जरी कोर्टात कुठे गेले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याच्यात आराम मिळणार नाहीये. दुसरं, सूरज चव्हाणांनी आता थेट त्या ऍडव्होकेटवर आरोप केला. ते नेहमी माझ्यावर असे आरोप करत असतात, स्वयंघोषित समाजसेविका म्हणत असतात. पण आज सूरज चव्हाण जे बोलतायत ते स्वतः अब्स्कॉन्डिंग होते. त्यांच्यावर जेव्हा केस झाली तेव्हा 4 दिवस ते देखील पळून गेले होते त्यांना स्वतःला आणि जेव्हा विचारा. त्यांची बेल झाली तेव्हा ते उगवले होते. पण आरोप करणं जसं आम्ही नेहमी म्हणतो ना की आम्हाला स्वयंघोषित ताई, म्हणणारे हा, जे माणसं वैयक्तिक आहेत, नको. ताई, एक मिनिट. मारामाऱ्या केल्या, माझ्यावरती कलम कुठले संविधानाची ते तरी बघा. एक मिनिट. असं तुम्ही खोटं ऐकून नका घ्या बोलू आधी. ना. तुम्हाला खोटं नका बोलू मारामारी तुम्ही. करताना खोटं नका काय बोलू. तुम्ही तुम्ही संविधानाची ऐशी तशी सिलेक्टिव्ह केली राष्ट्रवादीला अख्ख्या टार्गेट करणं महाराष्ट्राने तुमचं केलं. काम आहे. ठीक आहे. वैयक्तिक तुमचं नको. अख्ख्या सूरजराव महाराष्ट्राने तुमचं बघितलं. काम आहे ताई. सूरजराव तुम्हाला स्टेज द्यायला वैयक्तिक काम आहे. नको. आपण मुद्द्यावर बोलूया. तुम्ही विषयावर सूरजराव, बोला ना. ताई मी तुम्हाला थांबवतो. सूरजराव, त्यांना महाराष्ट्राचे इतर प्रश्न नाही राज्याचे एखाद्या मंत्र्यांना मंत्रिपदावर असताना राष्ट्रवादीच्या निगडीत वॉरंट प्रश्न निघतं दिसतात. अटकेचं आणि मंत्रिपदावर असताना अटक होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या इब्रतीसाठी तरी किमान त्यांना आधी मंत्रिपदावर बाजूला करून मग अटक करणं ही प्रक्रिया जास्त चांगली राहील असं वाटत नाही का? विलासजी, हे बघा, मी तुम्हाला अजून आधी सांगितलं, आताही सांगतोय की या प्रकरणामध्ये अजितदादा पवार हे आमचे सर्व नेते आहेत, सुप्रीमो आहेत, त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. हा. परंतु निर्णय घेण्याच्या आधी आपल्याला कायद्यामधून जे काही संरक्षण आहे त्या संरक्षणाचा वापर करण्याचा अधिकार आज संविधानानं दिलेला आहे. त्याचा वापर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू. त्या ठिकाणी जर आम्ही दोषी असेल तर आमच्यावर कारवाई होणारच आहे, त्याच्यात काही दुमत नाहीये. परंतु आमची ठीक आहे. बाजू मांडण्याचा अधिकार उद्यापर्यंत जो राजीनामा संविधानात होईल? बाजू मांडू द्या. उद्यापर्यंत राजीनामा होईल का? आमची बाजू मांडण्याचा जो संविधानाने अधिकार दिलाय तो बाजू मांडल्याच्या नंतर आम्हाला जी काही कोर्ट शिक्षा देईल त्याच्यानंतर आम्ही नक्की ते हे करू. परंतु एक गोष्ट लक्षात द्या, देव अधिकार सुषमाताई, संविधानात दिलाय, त्याचा तुम्ही वापर नाही, तरी करू द्या. तुम्ही एकट्या नाही, सगळा महाराष्ट्र हात जोडतोय. का हात जोडताय ते सांगा, नंतर वकील साहेबांकडे जाणार आहे मी. थोडक्यात, वेळ संपलाय माझा. हा, वकील साहेब बोला. तुम्ही पण जोडताय काय हात? आता या घडीचा मुद्दा एकमेव हा आहे की अरेस्ट वॉरंट पारित झालेलं आहे आणि कोणतेही संरक्षण नाहीये. तर पोलीस यंत्रणा हा कायदा सर्वांसाठी एक आहे का या प्रश्नाचं उत्तर कृतीतनं देऊ शकते. जर यांना अटक झाली तर कायदा सर्वांसाठी एक आहे, नाही झाली तर कायदा सर्वांसाठी एक नाही, हा संदेश समाजात आज व्यापक प्रमाणात जाणार. आणि कदाचित न्यायालयाने सुद्धा त्याच्याबद्दल बोललेलं आहे. न्यायालयाने सुद्धा ते स्टेटमेंट केलेलं आहे ना की कायदा बनवणाऱ्याने कायदा पाळणं गरजेचं आहे. न्यायालयात आज कोकाटांच्या वकिलांनी स्टेटमेंट केलं की ते कॅबिनेट मंत्री आहेत. न्यायालयाने त्यांना सुनावलं, कठोर निरीक्षण केलंय की कायद्यापुढे सर्व समान आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत अथवा नाही आहेत हा प्रश्न कोर्टापुढे नाही. त्यामुळे आणि हाच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की या राज्यामध्ये हा मेसेज जाणं गरजेचं आहे की कायद्याच्या पुढे सगळे समान आहेत. फक्त सामान्य माणसाला कायदे कठोर आणि मंत्र्यांना नाही असं चालणार नाही. सगळे कायद्याच्या समोर समान आहेत. जर गरिबांचे फ्लॅट कोणी लाटत असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षा होणार. हे न्यायालयानं दाखवून देणं गरजेचं आहे आणि व्यवस्थेनं सुद्धा अभय देता कामा नये.